असं ठेवायचं नाही पटकन पाहुण्यांसमोर. उचल आधी ते, उचल. तो ट्रे पाहुण्यांसमोर असा अदबीने पुढे करायचा. त्यांना म्हणायचं घ्या पाणी. आता ठेवायचं नीट मधोमध, शिस्तीत अगदी. शाबास. काय घेणार तुम्ही, चहा कॉफी की सरबत करू? नाही नाही नको. असं कसं, पहिल्यांदा घरी आलात तुम्ही? हो ना, खरंच नको. ही तारा फारा इथे मला सेव्ह करायला आली होती ना, मग ती यांना बोलत का नाहीये? उलट इडियट गप्पा मारत बसली आहे. नयनतारा आंटी, तुम्ही काहीच नाही बोलणार आहे का? म्हणजे मी अजून काही बोलावं अशी अपेक्षा आहे का तुझी? ऑफकोर्स. डोंट फॉरगेट इट. यू आर हिअर टू सेव्ह मी. तुम्ही मला या बॅड पीपल पासून सेव्ह करायला आलेत. तुम्ही तर इथे येऊन काहीच नाही बोलत आहे. आणि तुम्ही बघताय यांनी मला कसं मेड बनवून ठेवलंय इथलं. तुम्ही प्लीज तुमच्या स्टाईलमध्ये बोला ना. ही बॅड आंटी आहे ना, हिच्यामुळे होतंय सगळं. ही तुमचंच ऐकेल. बोला ना प्लीज. अनिका, ती जे काय करते ना ते योग्यच करते. बाई, आजी. बाई ही नमस्कार. नमस्कार. या ना, या बसा ना बाई. हो. वा, छान. म्हणजे घरी आलेल्या पाहुण्याला चहा पाणी विचारायचं एवढं तरी शिकली अनिका. चांगलंय. अनिका, आपल्या घरी कोणी आलं तर त्याला चहा पाणी विचारणं, नाश्त्याचा आग्रह करणं, खुशाली विचारणं, ही सगळी रीत असते. म्हणजे गुड मॅनर्स म्हणतात याला. हे सगळं तू शिकलीस, हे सगळं केलंस तू पहिल्यांदाच. तुला अभिमान वाटला पाहिजे याचा. मान? प्राऊड प्राऊड वाटलं पाहिजे. आजी, यात काय प्राऊड वाटायचं? हे तर घरचे सर्वंट रोज करतात. मग याचा अर्थ असं आहे का की आपण रोज त्यांचं कौतुक करायचं आणि त्यांना स्वतःबद्दल प्राऊड वाटत राहिला पाहिजे कायम? शिक्षेचा काही परिणाम झालेला दिसत नाहीये. होईल हळूहळू. अनिका, कुठलंही काम स्वतः करण्यातला आनंद वेगळाच असतो. तो आनंद घ्यायला शिक. ते एकदा तू शिकलीस ना की या घरात रमशील तू. आणि मग असं कुणाला तरी कोंडून घालून तुला पळून जावं लागणार नाही. तुम्ही अगदी बरोबर बोलताय. यात काय योग्य आहे? मला या घरात काहीच आवडत नाही. अगं बाळा, नसेल आवडत म्हणजे बऱ्याच गोष्टी तुला या घरातल्या आवडत नसतील, पण एखादी तरी गोष्ट असेल ना जी तुला या घरात आवडली, भावली. हो, आवडतं ना. मला हा ओल्डी आवडतो. हा एकटाच आहे जो या घरात माझ्याशी चांगला वागतो. आणि ओल्डी, मला तू एकटाच आवडतो या घरातून. आणि माहितीये का, तू माझा ना बेस्टी बनलाय, बेस्टी. थँक्यू व्हेरी मच. बघितलंस कशी आहे माझी नात? जे मनात येईल ते बोलून टाकायचं. मागचा पुढचा विचार म्हणून करायचा नाही. अगदी. तिला जरा सरळ करायची गरज आहे. काही काळजी करू नका, मी आहे ना, करे. म्हणजे मला अजून काम करावं लागणार? अर्थात करायचंच आहे. चला आता तो ट्रे उचला. मला कळतंय तुम्ही सगळे मला त्रास द्यायला मुद्दाम करतायत. हे सगळं मुद्दाम. बट यू नो व्हॉट? कर्मा इज विथ मी. कर्मा विल सी यू. ते पाण्याचा ग्लास उचला. चला चला, घेऊन जात. अगं अगं, आई थांबा, मी पुसून थांब घेते. थांब थांब. सॉरी. नाही नाही, काही हरकत नाही. आता ते ग्लास उचला, आत नेऊन ठेवा. आणि तिकडे कापड ठेवलंय, ते घेऊन यायचं आणि सगळं पुसायचं. कामिनी,
कुठे गेली होतीस तू? आणि आजी यो यो कुठे होतीस तू? हा कुठे होतीस इतका वेळ? तुला माहितीये का या बॅड पीपलने मला किती कामाला लावलं ते? आणि तू तू तुझं काम मिस करून इथून पळून चालली होती का? सांग ना कुठे होती इतका वेळ? तुझ्या हिश्श्याचे काम पण मला करावे लागले. एनिवे तू आता आली आहेस ना, तर प्लीज हे क्लीन करून टाक ना. हे माझ्याकडून पाणी सांडलंय, प्लीज क्लीन कर. अरे बापरे. अनिका बाळा, तुझी ग्रहणी आजी आता बाहेरून दमून आली आहे ना? यांनी तुला सांगितलंय ना ते काम? नवीन नवीन गोष्टी शिकायच्या आहेत की नाही रजा? घे तू पुसून घे. स्वतःला म्हणजे तुला जी सांगितलेली कामं आहेत ती तुझी तू करायची. कामिनी, मी तुला काय विचारलं? कुठे गेली होतीस तू? अगं वहिनी, मी ना ती भाजी आणायला गेले होते. भाजी? अरे वा, छान. अच्छा, भाजी आणायला गेली होतीस? मग कुठे आहे भाजी? हा कुठे आहे भाजी? तर दिसत नाहीये. हो गॉड ग्रॅनी आजी, तू सगळं मार्केटमध्ये विसरून आलीस का? ए बाई, गप ना आता, गप. नको तिथे अक्कल पाजळायला कशाला जातेस? तू ना खरंच सगळं विसरत चाललीये. तू खरंच ओल्ड होत चाललीये. तरी मी तुला सतत सांगत असते, सतत सांगते की नाही, की सतत असा हात फिरवत जाऊ नको. ते फिरवून फिरवून हाताला चिटकून सगळं बाहेर पडतंय आणि तू सगळं ते विसरत चाललीये. आणि थांबा, पुरे झालं तुमचं. कामिनी, अनिकाने विचारलं त्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाहीस तू. भाजी आणायला गेली होतीस ना? कुठे आहे भाजी? वहिनी अगं, अच्छा तू भाजी म्हटलं म्हणून म्हणजे अगदी सगळ्याचा शब्दशःच अर्थ घेतलास तू. भाजी म्हणजे मी भाजी मार्केटमध्ये गेले होते. आपण नाही का असं मॉलमध्ये जातो आणि फिरतो, विंडो शॉपिंग वगैरे करतो, तसं विंडो शॉपिंग करायला गेले होते. माहीतच नाही ना भाज्या कशा आहेत, काय आहेत, भाव काय आहे, काही कळतच नव्हतं. म्हटलं चला जरा एक फेरी मारून येऊया. खरी भाजी आणायला मी आता निघणारच आहे. तुम्हाला बघितलं आणि म्हणून मग थांबले.